क्रिकेटची एक वेगळी अशी मात्र ही एक सुंदर पद्धतीनं या मैदानाची रूपरेषा आणि ज्यामध्ये मॅचला आता सुरुवात होते। एका बाजूला मिथुन पागदरे खूप चांगल्या टचमध्ये आहेत आणि एका बाजूला हरिकेश, हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाल जाधव, मागच्या मॅचमध्ये गोलंदाजीनं मैत्री 11नं खूप चांगली गोलंदाजी करत असताना जबरदस्त क्रिकेट दाखवलं। सध्या गोलंदाज तयार, पहिलाच बॉल, काय फटका केला मिथुन पागदरे यांनी, अगदी या फटक्याला बघत राहावं असा स्ट्रोक। पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, त्या बॉलची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना 4। पहिल्याच बॉलवरती चौकार शोधलाय आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये आता खऱ्या अर्थाने एक चांगली बॅटल तुम्हाला बघायला मिळेल। 8 संघांमधले 2 टॉपचे संघ आपल्याला बघायला मिळतात सध्या मैदानाच्या आतमध्ये। त्यांच्या विपक्षात चाललेलं अत्यंत महत्त्वाचा हा मॅच, इथून जो जिंकणार तो शेवटच्या दिवशी मानानं सन्मानानं दाखवलोय सेमीफायनल खेळण्याकरिता। पुढचा बॉल, यावेळेला आपण पाहतायत फटका खेळलाय पुन्हा एकदा अरमानला बीट करत सलगचा दुसरा, काय फलंदाजी केलंय मिथुन पागदरे। पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने बरसले, दुसऱ्या मॅचमध्ये अनप्लेबल राहिले आणि तिसऱ्या मॅचमध्ये आता सांगतायत की पहिल्या मॅचमध्ये मी जिथून सोडलं त्यावेळेला चालू देखील करणार। या शेवटच्या मॅचमध्ये खूप चांगला फटका, अरमानला बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर। माजिदनं थोडीशी नाराजगी व्यक्त केली तिथे, परंतु बॉल थांबणं थोडंसं कठीणच राहिला। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती। कुणालचे पहिले 2 बॉल आणि 2 बॉलवरती आक्रमण। पुढचा बॉल, याही वेळेला काय फटका केलाय, डीपमध्ये प्रणय घरत बॉलला फील्ड करतील, फील्ड करत असताना फेकी देखील येईल, चांगली फेकी आली। सध्या 3 बॉलचा खेळ झालाय, 3 बॉलचा खेळ पूर्ण होत असताना 9 धावा। मैत्री पालघर टॉस जिंकला केवल पाटील यांनी आणि तदनंतर त्यांनी स्वीकारलं क्षेत्ररक्षण आम्ही करणार इथून। आता कुणाल जाधव षटक क्रमांक 1 मध्ये आलेत आणि पहिल्या षटकात त्यांच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार देखील बघायला मिळाले। पुढचा बॉल, यावेळेला हरिकेश यांच्यासाठी आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं चांगला बॉल। धावसंख्या फलकावरती स्थिर आहे 9 वरती। रात्रीचं सत्र आणि या रात्रीच्या सत्रातला अगदी शेवटचा मॅच, 9 धावा धावफलकावरती आहेत। पुढचा बॉल, 5वा बॉल, हरिकेश यांनी याही बॉलला खेळलंय समोर, डाऊन द ग्राउंड, बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे। पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग, दोन्ही बाजूनं बरोबरीचा मार, जिथे चेंडू सीमा रेषा पार आणि मिळतील धावा 4, चौकार। चांगली फलंदाजी, एका बाजूला हरिकेश देखील आता टच मध्ये आलेत। याही वेळेला आपण पाहतात अरमान आहेत शॉट मध्ये, फेकी येईल तदवरती जर आपण पाहिलं तर मिळेल तुम्हाला इथून डॉट बॉल। या डॉट बॉलनं षटक संपले। पहिल्या षटकांचा खेळ समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वरती। कुणाल जाधवच्या या षटकात 3 चौकार बघायला मिळाले, जिथे 2 मिथुन पागदरे यांच्या बॅटमधून आलेत आणि तदनंतर आपण तपासून पाहिलं तर हरिकेश यांच्या बॅटमधून देखील तो 1 चौकार अत्यंत महत्त्वाचा। कुणालचं पहिलं षटक थोडंसं कॉस्टली राहिलं। आता अरमान आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती, अरमान यांना आपण पाहू शकाल मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी खूप सुंदर पद्धतीनं मॅन ऑफ द मॅचचा हा किताब त्यांनी घेतला। जर कव्हरला कॅच पकडला एका हातानं तर 500 रुपये जयंत पाटोळे यांच्या माध्यमातून। मॅचला सुरुवात षटक क्रमांक 2 मध्ये अरमान, एका बाजूला मिथुन पागदरे आहेत। मिथुन पागदरे काय फलंदाजी करतात आज, वेळ ते खूप कमी वेळा देत असतात 40+ क्रिकेटसाठी, परंतु वेळ दिल्यानंतर मिथुन पागदरे सांगतात की यस मी या क्रिकेटला खूप वर्ष खेळलंय, आता माझ्याकडे वेळ नसेल त्या अनुषंगाने मी मैदानाच्या बाहेर असतो, परंतु ज्या वेळेला मी मैदानाच्या आतमध्ये येईन त्यावेळेला तो जुना फॉर्म पुन्हा एकदा माझ्याकडे असेल। ज्या पद्धतीने मिथुन पागदरे सध्या या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये लीड करतात संघाची, खूप चांगली बॅटिंग
सलामीवीर म्हणून तुम्ही उत्तम पद्धतीनं कशा धावफलकांना पुढे न्यायचं काम करता हे सध्या बघायला मिळतं. अतिशय चांगली अशा पद्धतीने फलंदाजी होते. 17 वरती एकही गडी बाद नाही. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. यावेळेला कट करायचा होता. पुन्हा एकदा तोच फटका. थोडेसे नाराजगी व्यक्त केली ज्यावेळेला बॉल बीट झाले. यष्ट्यांच्या मागे नयन घरत खूप सुंदर पद्धतीने यष्टीक्षण करतात. एका बाजूला मैत्री 11 पालघर त्यांच्या विपक्षात संघ खेळतोय अचिवर स्पोर्ट्स दांडी उच्चळी यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा मॅच. आता फील्डमध्ये आपण पाहता थोडेसे बदलाव झालेत. बॅकवर्ड पॉइंटला एक खेळाडू, तदनंतर कव्हरला एक खेळाडू आणि मिड ऑफला शॉटमध्ये आपल्याला एक खेळाडू बघायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 17. 2 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत येतील. अर्थात जाकीर सरांनी इथे उल्लेख केला व्हाईट बॉलचा. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 18 या धावफलकावरती. चेंडू आहे तिथून या षटकातले ते म्हणजे 4. पाहूया आता काय होईल पुढे. फटका खेळलाय बिटवीन द गॅप. मिथुन पागदरे भरपूर टच मध्ये, खूप चांगल्या फॉर्म मध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट जणू काही त्यांचा स्ट्रॉंग झोन. चेंडू सीमारेषा पलीकडे 4. सुंदर पद्धतीने सध्या बॅटिंग करतात मैदानाच्या आत मिथुन पागदरे. सुपर 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये ज्यांनी आतापर्यंत 17 धावा मैदानाच्या आतमध्ये उभा केल्यात आणि त्या महत्त्वाच्या देखील आहेत. सुरुवातीचा काळ अरमानचं षटक. यावेळेला आता जलीश शेख मॅचला इथून कंट्रोल करण्यासाठी फील्ड रिस्ट्रिक्शन आपल्याला बघायला मिळतं. बॅकवर्ड पॉइंटला एक खेळाडू ठेवला, त्याला बीट केलं मिथुन पागदरे यांनी आणि कव्हरला केला एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरला. आता तुम्हाला इथून विचार विनिमय करण्याची वेळ का आलाय. मिथुन पागदरेची बॅट ज्या पद्धतीने बोलली आहे त्या अनुषंगाने तुम्हाला आता इथून वेळ घ्यावा लागतो. पुढचा बॉल अरमान यांचा. याही वेळेला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. प्रणय घरत बॉलकडे पोहोचतील. मिळेल तुम्हाला इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. फेकी तर चांगली आली परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. या धावसंख्या 2 ना आकार घेत धावांची गती जाऊन पोहोचते 24 वरती. बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत 4 आणि येणारे 2 बॉल पॉवर प्ले मध्ये अचिवर स्पोर्ट्स दांडी उच्छळी या संघानं वाखण्यजोगी क्रिकेट. याही वेळेला कट करायचा प्रयत्न होता. हरिकेशने सांगितलं यस सिंगल मिळेल इकडे. केवळ पाटील आले बॉल खाली. सिंगल मिळाली शॉट तडमान मध्ये. सिंगल डबल याही खेळाला प्राधान्य देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. चांगल्या बॉलवरती तुम्ही सन्मानजनक एकेरी धाव ही तेवढीच ऊर्जा देणारी राहते बॅट्समनला आणि सध्या तेच केलं. मिथुन पागदरे 2 चौकारांच्या साह्यानं याही षटकात खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. तदनंतर सिंगल डबल याही खेळाला प्राधान्य देतात. शेवटचा बॉल बाकी या षटकातला. षटक क्रमांक आपण पाहतात 2. पॉवर प्ले सार्थ ठरला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, जिथे आतापर्यंत 25 धावा आणि एकही गडी बाद नाही. हरिकेश आणि एका बाजूला त्यांच्या साथीने मिथुन पागदरे. गोलंदाज अरमानचा अगदी शेवटचा बॉल. सॉफ्ट हँड अगदी नरम हाताने बॉलला फक्त ढकललं. डीप मधून क्षेत्ररक्षक जलीश शेख अगदी वेगाने आले पुढे. षटक क्रमांक आपण तपासून पाहिलं तर 2चा खेळ इथे समाप्तीवरती येतोय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावांची गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते 26. इथून 24 बॉल आहेत. सुरुवात तर चांगली मिळाली. आता मैत्री 11 पालघर या संघाला विकेट फॅक्टर ही भूमिका शोधणं गरजेची आहे. जर इथून विकेट नाही मिळाला तर मग आता धावफलक 26 2 षटकांमध्ये झालंय. 6 षटकांचा खेळ ज्यावेळेला तुम्ही पाहाल त्यावेळेला 80+ मध्ये झालेले असतील जर हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले. म्हणून इथून तुम्हाला आता परिवर्तन. गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये ज्यांच्या कोट्यातलं हे षटक दुसरं आहे आणि संघासाठी तिसरं कुणाल जाधव यांना आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून त्यांचे देखील हे बॉल खूप महत्त्वाचे राहणार आहेत. ज्या येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर इथून 1 ते 2 विकेट अगदी गुच्छात आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव होईल मैत्री 11 पालघरचा. आता उच्चई दांडी सांगेल की आम्हाला इथून फक्त स्कोरला पुढे न्यायचं आहे. सुरुवात तर आम्हाला चांगली मिळाली जिथे 13च्या सरासरीनं 26 धावा
2 षटकांचा खेळ संपलाय. पुढचा बॉल आणि या षटकातला पहिला बॉल थोडासा बाहेरचा बॉल होता. अगदी पंचांनी त्या बॉलला वाईट बॉल घोषित केलं. उजव्या आयष्टीच्या खूपच बाहेर. नयनला देखील तिथे स्ट्रेच करावं लागलं. धावसंख्या 27. साहेब चषकाची पहिली रजनी आणि पहिल्या रजनीतला शेवटचा मॅच. आर्यनचं मात्र हे मैदान आणि या मैदानात अनेक पालघरनं क्रिकेटपटू घडवले गेले, आता देखील घडता आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. वाह क्या बात आहे. इथे फटका खेळला परंतु क्षेत्ररक्षण निवडलं. जिथे आपण पाहतात तुषार घेरत इझिली टेकन. फलंदाज बाद गॉन. जयंत पाटोळे यांच्याकडनं 500 रुपये आहेत. कव्हरला जर एका हाताने झेल टिपला तर जयंत पाटोळे यांच्याकडनं आपण पाहतात 500 रुपये. महावितरणमध्ये कार्यरत आहेत, पुण्याचं काम करतात. कुणाच्या तरी घरामध्ये प्रकाश पोहोचविण्याचं काम अर्थात पुण्यदान करतात आणि ते जयंत पाटोळे आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्याकडनं आपण पाहू शकाल 500 रुपये आहेत. जर बाहेर कॅच घेतला एका हातानं, सबस्टेशन मधून पैसा वाढलेला दिसतोय. ज्या अनुषंगाने ऑफ साईडला फक्त कव्हरला. यस ऑल राईट. धावसंख्या फलकावरती 27 आहेत आणि धावसंख्या फलकावरती 27 वरती एक धक्का. जयंत पाटोळे एक होणार खेळाडू ज्यानं अतिशय सुंदर पद्धतीनं लेदर क्रिकेट म्हणा, ओव्हररन क्रिकेट म्हणा, खूप चांगले क्रिकेटपटू आहेत, चांगले फलंदाज आहेत. परंतु मी म्हणेन की या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये ते बरसतील. ज्या आशेसह संपूर्ण मैत्री पालघर राही संघ त्यांच्याकडे पाहत राहील. आमच्या देखील अपेक्षा भरपूर आहेत त्यांच्याकडनं. 27 धावा धावफलकावरती. चेंडूंचा खेळ झाला एक आणि तिसऱ्या षटकाला जिथे सुरुवात झाली आणि फलंदाज आता दाखल झालेत योगेश, संघाचे कर्णधार. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच त्यांच्या देखील नावी तो किताब राहिलाय. काय फटका खेळला. येता क्षणी हे फटके खेळणं तेवढंच सोपं नसतं. जणू काही खेळपट्टी आता फलंदाजांच्या प्रेमात पडलाय. जो फलंदाज दांडी उच्चळी संघाकडून येतोय तो प्रत्येक फलंदाज खूप चांगले फलंदाजी मेरिटवरचे फटके खेळतोय. काय फटका केला. अजिंक्य राणेची आठवण झाली या फटक्यानं. अतिशय सुंदर. आज KKR आणि पंजाबचा मॅच देखील आपण पाहिला जिथे लोएस्ट स्कोरिंग मॅच आणि KKRला खोल केलं 97 वरती. हे क्रिकेट आहे. लोएस्ट स्कोरिंग मॅचमध्ये या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. सध्या धावफलकावरती 31 धावा, वेग वाढता चाललाय. धावांचा आलेख उंचावत असताना जिथे आता आपण पाहतात 31 षटक क्रमांक 3 2च बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत. याही वेळेला काय फटका खेळला. आता बॅकवर्ड पॉइंटचे खेळाडू प्रणय घरत पुढे येतील. वेगानं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमधला समन्वय, दोघांमधला आय कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन, संवाद साधण्याची पद्धत जर चांगली राहिली तर तुम्ही मुख्य खेळपट्टीवरती सहजरित्याने पळून धावा परिपूर्ण करू शकता. सध्या ते बघायला देखील मिळालं. 33 वरती एक. गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक 4. इथे आपण पाहतायत नयन कडून झाली चुकी आणि चुकीला माफी नाही. बाईटचे संकेत. बॉल सीमारेषेच्या पार. केवल पाटील बीट, तदनंतर नाविद शेख बीट, नयन किनी हेही नयन घरत हेही बीट झाले. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. धावा कशाही येऊ देत, येणं गरजेचं आहे. आता उच्चही संघ सांगेल की आमचा गोल्डन टाइम चालू आहे. जिथे फलंदाजीने तर धावा येताच आहेत परंतु आता क्षेत्ररक्षक देखील साथ देतात आणि आम्हाला देखील तेच पाहिजे. फलंदाजांची धावांची भूक मिटणारी नसते. ज्यावेळेला तुम्ही टार्गेट सेट करता त्यावेळेला धावा येऊ देत, हाच फक्त एकमेव त्यांचा उद्दिष्ट असतं. सध्या चांगल्या स्कोर कार्डवरती धावा 37. पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतायत गलीमधून बॉलला काढले बाहेर. जिथे आपण पाहतायत निहाल डीप मधून आले, बॉल पर्यंत पोहोचले, चांगलं फील्ड केलं. धावसंख्या 2 मिळाल्या. 39 धावा. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजे आतापर्यंत 5. 39 वरती एक. पाटील नेटवर्क या स्पर्धेला सलग 5 दिवस कव्हर करताना बघायला मिळेल. नितेश पाटील, जतीन किणी, कपिल पाटील, बंटी कुंभार आपल्याला बघायला मिळत आहेत आणि पियुष घरत सरावली. धावसंख्या 39 वरती एक. पुढचा बॉल आणि अगदी शेवटचा बॉल या षटकातला. खोलवर टप्पाचा बॉल होता, त्याला फुलर लेन मध्ये कन्वर्ट केला. जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला माजीद आहेत. पुढे आले वेगानं. सिंगल मिळेल, फेकी येईल तदवरती. धावसंख्या षटक क्रमांक 3चा खेळ संपत असताना 40 वरती एक धक्का. 2 षटकांचा स्पेल पूर्ण झाला. कुणाल जाधव 23 धावा आतापर्यंत ज्यांनी खर्च केल्या
आणि एक गडी देखील बाद केलाय. षटक संपले 3. ड्रिंक्स पोहोचेल आतमध्ये. घेऊया तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा चौथ्या षटकात अरमान आलेत, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेला योगेश आहेत. योगेशने ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अलॉंग दी कार्पेट, डीपमधून स्क्वेअर लेगमधनं वेगानं माजिद पुढे आले आणि माजिद यांच्याकडनं 2 धावा खेळणं सहज नसतं तेवढं. ते अगदी चपळ आहेत. धावसंख्या फलकावरती सिंगलनं पुढे येईल 41. षटक क्रमांक आपण पाहतात चौथं. 18 बॉलचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर ज्यामध्ये 40 होत्या. आता इथून 18 बॉलमध्ये आता बॅटिंग करणाऱ्यांना एक चांगलं सुरुवात मिळाली. गोलंदाजी करणारा संघ थोडासा अडचणीत आहे. याही वेळेला आपण पाहतायत मिथुन पाखदरे काय टचमध्ये आहेत. त्यांना जणू काही मुख्य खेळपट्टीवरती बॉल फुटबॉल दिसतोय. सहज रीतीने मिडल ऑफ दी बॅट, म्हणजेच जे फटके त्यांनी खेळलेत, मी म्हणेन की ऑफसाईड हा त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे, जिथे ज्यांनी कलात्मक फटके, जास्त ताकदीची गरज नाही, टायमिंग पंच, बॅकफूट पंच, बॅकलिपचा योग्य वापर, या सर्व गोष्टी पाहत असताना ज्यांनी बॅटिंग चांगली केली आतापर्यंत याही मॅचमध्ये 9 मध्ये 22. पुढचा बॉल योगेश यांचा फटका फसलाय, परंतु नोमॅन्स लँडमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल तर झाली आणि दुसरीचा प्रयत्न असेल का नाही. मिथुन यांनी सांगितलं की वेळ झाला मित्रा, इथून नाही दुसरी घेता येणार. जर दुसरी घेतली तर मग तुला किंवा मला एकाला तंबूच्या आश्रयाला यावं लागेल परत. ज्या अनुषंगाने आपण पाहतात फक्त सिंगल. चौथं षटक आणि अरमानचं, ज्यामध्ये आतापर्यंत बॉलचा खेळ झालाय 3 आणि 3 बॉलमध्ये धावसंख्या 44. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता, नाही बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन झालं. डॉट बॉल येतोय. मी म्हणेन की ऑन साइड हा त्यांचं क्षेत्र नसावं. जिथे ऑफ साईडला ज्यांनी जे फटके खेळलेत ना, कव्हरला देखील ते षटकार ठोकू शकतात. ऑन साईडला फ्लिक ऑन द रिस्ट मनगटाच्या साहाय्यानं बॉलला खेळायचं होतं, नाही खेळता आलं. 40+ क्रिकेट. एक धाव आरोग्यासाठी. मी म्हणेन सर्वाधिक जास्त आता फिटनेस कुठे कोण लक्ष देतील ते 40+ खेळाडू, ज्यांना आवडतं की आम्हाला क्रिकेटमध्ये यायचं. वाह, क्या बात आहे मिथुन पाखदरे. मन जिंकणारी फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये वेळ मला देता येत नाही, जो त्यांचा बिझनेस आहे त्यामुळे, परंतु ज्या वेळेला मी वेळ देईन त्यावेळेला समोरच्या खेळाडूंचा कर्दन काळ होईल. ज्या पद्धतीने बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. 50 धावा आतापर्यंत अचिव्हर स्पोर्ट्स दांडी उच्छळी या संघाच्या बघायला मिळतात. क्लास बॅटिंग, सुपर टॉप क्लास, अद्वितीय उच्च श्रेणी. पुन्हा एकदा याही वेळेला फटका खेळला क्षेत्ररक्षक नयनच्या माध्यमातून झेल सुटणं हाही एक क्रिकेटचा वेगळा भाग बघायला मिळतो. खूप कमी वेळा नयन यांच्याकडनं मिसफिल्ड आपण पाहिलंय, सध्या झाली ती. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं, 4चा खेळ संपला, 51 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एक धक्का बघायला मिळतो.
गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतात नाविद शेख षटक क्रमांक 5 मध्ये स्लॉग मध्ये दाखल झालेत. एका बाजूला 12 बॉलमध्ये 29 धावांवरती खेळतात. 50 धाव्यांपर्यंत पोहोचतील का हाही प्रश्न आहे. वय वर्ष 40+ जरी असले तरी काही फलंदाजी केली. जो मी उल्लेख केला होता की ऑन साईडला त्यांचं क्षेत्र नसावं, त्यांनी समोरच्या दिशेने काय फटका खेळला, अगदी डाऊन द ग्राउंड. जबरदस्त. 5व्या षटकाला सुरुवात आणि पहिल्याच बॉलचा समाचार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धाव्यांसाठी चांगला स्ट्रोक. मिथुन पागदरे इज ऑन फायर. पहिल्या मॅच पासून जो फॉर्म घेऊन आलेत तोच फॉर्म आतापर्यंत ज्यांनी आतापर्यंत अविरत ठेवलाय. सातत्य महत्वाचं आहे. संयमानं फलंदाजी करत असताना बघायला मिळते. कुणाल जाधव होते, त्यांच्या वरनं बॉलला पाठवलं लॉंगॉनला 4 धाव्यांसाठी. यावेळेला कव्हरला बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक आहेत आणि जलीस शेख यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. पागदरे नावाची सध्या चर्चा चालू आहे. मिथुन पागदरे स्टेप आउट झाले. ऑफसाईडला बॉल होता, त्याला स्लॉट मध्ये बनवला आणि तदनंतर जलीस शेख यांना हल्लोटाटा बाय बाय करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. चांगलं क्रिकेट. धावसंख्या फलकावरती 61 आणि इथून आता याही षटकात 4 बॉलचा खेळ पूर्ण बाकी आहे. आक्रमण इथे आपण पाहतात पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. या व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या 62 होत आहेत. संयम, मी जो उल्लेख केला ना की संयम, आता यावेळेला व्हाईट बॉल होता, त्यांनी पाहिलं त्या बॉलला, सोडलं, पुन्हा क्रीजमध्ये पोहोचले. कारण ज्या वेळेला तुम्ही फ्लोमध्ये असता, मोठ्या फटक्यांचा खेळ करता, त्यावेळेला तुम्ही कुठलाही चेंडू मग बघत नाही. परंतु ते नसावं, तुमच्याकडे सगळ्या काही गोष्टी अगदी बारकाईने असाव्यात, पारंगत असाव्यात. आणि सध्या मिथुन पागदरे याही वेळेला थोडेसे ॲडजस्ट झाले आणि आता नयनच्या हाताची ओंजळ. मागच्या कॅच ड्रॉप झाला होता, यावेळेला नाही. 14 बॉल आणि 39 धावा. एकदा टाळ्या व्हायला हव्या मिथुन पागदरे यांच्या बॅटिंगसाठी. जबरदस्त क्रिकेट, अप्रतिम फलंदाजी. अचिवर स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर आणि मिथुन पागदरे जबरदस्त खेळ केलाय. चांगली बॅटिंग. 11 मध्ये 39 ज्यांनी खेळल्या आणि तेच आपल्याला बघायला मिळतात. आता नवीन फलंदाज अनिल बाणे यांना पण पाहताय. मॅच विनर खेळाडू. कठीण काळात येत असताना मोठे फटके अगदी सहज रीतीनं जे शोधू शकतात ते अनिल बाणे आहेत. एका बाजूला आपण पाहतात योगेश. 7 बॉलमध्ये 11. इथून बॉलचा खेळ आहे तुमच्याकडे 9. सध्या 62 झालेत. 9 बॉलमध्ये किमान 80 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. एका बाजूला आपण पाहिलं तर मैत्री 11 पालघर सांगेल की 70 पर्यंत थांबवणं आता गरजेचं झालंय. कारण आपण पाहू शकाल महत्वाचा मॅच. 62 धाव्यांवरती 2 धक्के, परंतु चांगलं क्रिकेट. दोन्ही फलंदाज हरिकेशने देखील सुरुवातीला खूप चांगले क्रिकेट दाखवलं. लवकर बाद झाले हरकत नाही. गोलंदाज तयार. अनिल बाणे यांच्यासाठी खोलातला बॉल. नाविद शेख यांचा डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तदनंतर विकेट, आता डॉट. कमबॅक. 4 बॉलमध्ये 11 खर्च करत असताना इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नाविद शेख यांना आपण पाहू शकाल. आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहताय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. समोरच्या दिशेनं जलीस शेख बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी आपण पाहतायत मिळेल तुम्हाला सिंगल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 63. 63 धावा. अगदी शेवटचा बॉल बाकी. वेळेचा विचार केला 2 वाजून 25 मिनिटं झालेली आहेत आतापर्यंत. इथून एक शेवटची इनिंग आणि तदनंतर एक संघ तुम्हाला बघायला मिळेल इनटू दी सेमीफायनल. आता तो कुठला संघ असेल? एका बाजूला मैत्री पालघर यजमान संघ, आयोजक करता संघ, का मग अचिवर स्पोर्ट्स उच्छळी दांडी. वाह, काय फटका खेळला योगेशनं. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. स्लॉक स्वीप केलं, बॉलला फेकून दिलं. षटकार.
या वेळेला धावसंख्या फलकावरती 69 आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी आणि केवल पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. अनिल बाणे स्ट्रायकिंग एंडला 2 बॉलमध्ये 1 रन त्यांच्या बॅटमधून आलेत. एका बाजूला 8 बॉलमध्ये 17 धावांची झंझावती खेळी. योगेश कर्णधार म्हणून अनेक वेळा सक्सेसफुल कर्णधार. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील 4th क्रमांकाचं करंडक मिळवलं त्यांनी. तिथे देखील जबरदस्त कामगिरी केली होती. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बाणेनं बॉलला वर खेळलंय आणि तिथे नयन आहेत. नयननं दुसरा कॅच सोडलाय. थोडंसं आपण पाहतायत रात्रीचा अभाव आणि नयननं इथे मला तरी वाटतं दुसरा कॅच ड्रॉप केलाय, परंतु त्यावरती रिॲक्शन नव्हती कुठल्याच खेळाडूची. अनिल बाणेंचा कॅच इथे सुटलाय. धावसंख्या 70. केवल पाटीलनं पहिल्याच बॉलवरती संधी क्रिएट केली होती, परंतु त्या संधीचं सोनं नाही करता आलं. पाच बॉल आहेत, 70 धावा धावफलकावरती आहेत. इथून जो संघ जिंकणार तो एका करंडकावरती पात्र ठरणार. मग तिथून जर जिंकलात तर मग अंतिम 2चे दरवाजे. पुढचा बॉल यावेळेला केवलनं चांगला बॉल टाकलाय. केवल पाटील आता स्ट्राईक रोटेट करतायत. सिंगल पूर्ण होईल का? पंचांनी बोट उचलला. अनिल बाणेनं स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. योगेश बाद होतात. गॉन. बॅट्समनचं नाव कळवा. कुशल दाखल होत आहेत. अनिल बाणेंच्या साथीनं कुशल यांना आपण पाहू शकाल. 71 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. आपण तपासून पाहिला तर अनिल बाणे यांचा फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मधून नयन पुढे येतील. फेकी तर जबरदस्त राहिली. ॲक्युरेट फेकी. अगदी रवींद्र जडेजाची आठवण झाली या फेकीनं. क्लास. नयन आपल्याला बघायला मिळतात सीमा रेषेच्या लगत आणि तिथून ॲक्युरेट फेकी आणि ते नयन आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ परिपूर्ण होताना धावांची गती तपासून पाहिली तर 71 धावा धावफलकावरती. फुलर लेनचा बॉल चेंडूच्या खाली. माजिद केवलनं शेवटच्या षटकात धावांना अगदी थांबवलं. 72 रन्स ऑन दी स्कोर कार्डला असताना धक्का क्रमांक आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच आतापर्यंत 4था धक्का बघायला मिळेल. फलंदाज कौशल बाद. फलंदाजचं नाव कळवा. अंकुश. बहात्तर धावा आणि 72 वरती 4 गडी बाद. आता चेंडूंचा खेळ उर्वरित 2 बॉल आहेत. आता टार्गेट आपण पाहतायत आजच्या पहिल्या रजनीत. आपण पाहू शकाल अगदी शेवटची मॅच. धन्यवाद विनय घरत, तुमचे देखील आभार. सलग 5 दिवस या स्पर्धेसाठी. आज पहिल्या रजनीतले शेवटचे 2 बॉल आणि तदनंतर उद्या शार्प 5 वाजता मॅचला सुरुवात होईल. 4:30 दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचा आहे. 4:45 टॉस आणि 5 पहिली मॅच. 4 बॉलमध्ये आपण जर तपासून पाहिलं तर आतापर्यंत 2 रन आणि 2 विकेट. 72 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती केवल पाटील. स्लॉग मध्ये खूप चांगली अशा पद्धतीनं ज्यांनी गोलंदाजी केली. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 72 धावा धावफलकावरती आहेत. चांगला चेंडू. अनिल बाणे हे स्ट्रायकिंग एंडला तर आलेत. फलंदाज इथे बाद होतील आणि केवलनं खूप जबरदस्त गोलंदाजी. 40+ क्रिकेट आणि 40+ क्रिकेटमध्ये केवल पाटील हे नाव का मोठं राहिलंय. ते 40+ क्रिकेट पालघरमध्ये
ज्यांनी खऱ्या अर्थानं सुरुवात केली आणि आज 40+ क्रिकेट चर्चेत देखील राहिलंय. मोठमोठ्या स्पर्धा असतात. 40+चा पालघर जिल्हा एक हाफ असतो आणि ज्यामध्ये तुम्हाला चांगले चांगले संघ बघायला मिळतात. शेवटचा बॉल बाकी आहे. नवीन फलंदाज दाखल होतील, अगदी धावण्यासाठी असतील. राकेश केणी यांना आपण पाहतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 72. यावेळेला बाणे यांच्या बॅटमधनं काय फटका आलाय. शेवट गोड. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर कॅच टिपलाय, पण तो एका हाताने नाही, तो 2 हाताने आहे. षटक संपलं. धावसंख्या 78. 79 धावांचं एक मोठं टार्गेट आपल्याला बघायला मिळेल मैत्री पालघरसाठी. तुर्तास दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती निमंत्रण देऊया युसुफ सय्यद सरांना आणि ऐकूया त्यांचा आवाज. तुर्तास थांबतोय. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. प्रतिकदम पाहू शकाल साहेब चषक या स्पर्धेमध्ये अंतिम सामना आपण पाहतोय. अंतिम 6 षटकं आणि अंतिम 6 षटकांमध्ये बनवायचे विजयासाठी तब्बल 79 धावा विजयासाठी. नक्कीच पाहू शकाल
1900 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 6 षटकांचा हा सामना असणार आहे. पहिला षटक घेऊन आला गोलंदाज पाहू शकाल गोलंदाज मार्कवर मिस्टर हरिकेश मेहर. एकोणीसशे धावांचा पाठलाग करायचा पहिला षटक घेऊन आला गोलंदाज हरिकेश मेहर. स्ट्राईकवर निहाल. पहिला चेंडू वाह काय फटका सजवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला पाठवून दिलाय. मिथून पागदरे मागे जाता चेंडूला फील्ड केला गेलाय. चांगला शतक म्हणावा लागेल. योगेश तिकडे पोहोचले. चांगला फील्ड केला गेला. रिले फिल्डिंग म्हणावे लागेल. मिथून पागदरे चेंडू अडवला आणि योगेश पागदरेने चेंडूला फेकी केली आहे. 2 धावा नक्कीच तिकडे झालाय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल 1900 धावांचा पाठलाग करण्यासाठी. राईट हँड लेफ्ट हँड बॅटर कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. प्रणय घरात एका बाजूला निहाल चुनावाला. तिसरा पण यावेळेस फटका तर फसला पाहू शकाल. शॉट फाइनली लॉंग स्टॉपला चेंडू गेलाय. खेळाडू आहेत तिकडे प्रज्वल चेंडूला फील्ड करतात. परत एक धावण नक्की समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या एकने पुढे सरसावते 3 अंकावर. 2 चेंडू आणि 3 धावा त्या फटकावर लगावल्या गेल्या. वाह प्रत्युत्तर खूप सुरेख आहे. समालोचक कक्षाला सलामी देणारा हा आलाय चौकार. तो म्हणजे 4 धावा. अप्रतिम फटका प्रणयजी घरत यांच्या माध्यमातून साहेब चषक चौकार 4. बघा 7 धावा त्या फटका लगावल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ संपला गेला. हरिकेश मेहरवर यावेळेस दबाव आणण्याचा प्रयत्न करतात बॅटर आणि 1900 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 वाजून 45 मिनिटं झालेले आहेत. यावेळेस बैठक खेळला गेला पाहू शकाल. योगेशला बीट करू चेंडू होता मिड विकेट रिझनला अलॉंग द कार्पेट बॅक टू बॅक. दुसरा साहेब चौकार आहे मैत्री पालघर बॅटर प्रणयजी घरत यांचा पलटवार. लोअर फुलटॉस बॉल होता. बैठक खेळला गेला. मागील पाय नक्कीच वाकवला गेला. योगेश तिकडे होते त्यांना बीट करून चेंडू गेला. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. त्यावेळेस ऑफ साईडला फटका खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत. चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केले. यावेळेस पाहू शकाल दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का आणि यावेळेस काय घडलाय. अपील नक्कीच केली परंतु 2 धावा वेगाने परिपूर्ण. काय कॉलिंग राहिली. काय कमिटमेंट पाहू शकाल 40+ खेळाडूंची. बघा 40+ खेळाडूंचं एक ब्रीदवाक्य राहिलं. 1 धाव आरोग्यासाठी आणि मैदानाच्या आतमध्ये धावांची गरज आहे. एकीला 2 मध्ये नक्कीच कन्वर्ट केला गेला. 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. ती म्हणजेच 13 या अंकावर. पहिला षटक मार्ग असताय. 13 धावा दफा लागले. आता बनवायचे विजयासाठी तब्बल पाहू शकाल 66 धावा येणारे चेंडू असतील तब्बल 31. यावेळेस ऑफ साईडला फटका खेळला. राकेश किनी चेंडू खाली आलेत. टिपलाय झेल. संपलाय प्रणय घरत यांचा खेळ. पहिला गडी बाद 13 या अंकावर. बघा यावेळेस लॉटरी फटका खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू तिकडे होते. त्याच्या हातामध्ये चेंडू नक्कीच विसावला आणि फलंदाज बाद झाले प्रणय घरत. रिप्ले मध्ये पाहू शकाल पाटणच्या माध्यमातून का सुरेख चेंडू टिपलाय. कॅमेरामॅन बंटी कुंभार आणि राकेश किनी चेंडू खाली होते. सेफ हँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिला गडी बाद 13 अंकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार घरत. डीप लॉंग ऑफला खेळाडू होते. त्यांना नक्कीच शोधलं गेलं प्रणय घरच्या माध्यमातून.
बघा नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल बाणे सज्ज होतील गोलंदाजवर डावखरे गोलंदाज 1 षटक 13 धावा 1 गडी बाद. यावेळेस पाहू शकाल पॅरासिप करायचा प्रयत्न होता. बघा लॉंग स्टॉपला चेंडूला अडवला गेला. प्रज्वलच्या माध्यमातून एक सिंगल धाव नक्कीच वेगाने घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का परंतु एकेरी धावांनी समाधान नक्कीच मानावं लागेल. धावफलक 1 पुढे सरसावते ती म्हणजे जाऊन पोहोचत 14 या अंकावर. या वेळेस कट करायचा प्रयत्न होता. विश्वनाथ दवणे तिकडे आहे. चेंडूला नक्की डायव्हर्ट झाला. शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला अडवलाय. 59 वय वर्ष परंतु काय सुरक्षित म्हणावं लागेल. विश्वनाथ दवणे चेहऱ्यावर हास्य आहे. चेंडू नक्की थोडासा हुलकावणी दिली होती पण शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला अडवलाय. एका धावाने समाधान लागेल. धावसंख्या पोहोचेल 15 या अंकावर. वा काय फटका सदर नेत्रदीपक फटका म्हणावा लागला. फक्त टाइम केला आणि क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं या फटकामध्ये. बॅटर निहाल चुनावळच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्या पोहोचेल 19 या अंकावर. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल निहाल करतोय. अनिल बाणेवर हल्ला बोल. बघा 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत धावांची गोष्ट जर केली तर धावा धपका लागले तब्बल 19. आता बनवायचे विजयासाठी 60. प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय आजच्या रजनीमधला. हुसेन यष्टींच्या मागे नक्कीच आहेत. बाळासाहेब करायचा प्रयत्न होता. चुकी झाली. शपथ झाले होते परंतु यावेळेस यशाचा भेद घेतला. या चेंडूने खेळाडू क्लीन बोल्ड झालाय. नेहाल चुनावाला बॅक थोडा आउट गॉन. बघा मागे षटकामध्ये प्रणयनी नक्की 2 चौकार लागले. त्या शेवटच्या चेंडूवर गडी बाद झाला. या षटकामध्ये चौकार नक्की झाला. त्यानंतर पाहू शकाल फुलण्याचा चेंडू होता. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता आणि यष्ट्यांचा वेध घेतला गेला आणि फलंदाज दुसरा बाद झाला 19 अंकावर. बघा मैदानाच्या आतमध्ये माजिद पाहायला भेटत. नवीन बॅटर माजिद शेख. माजिद नवीन बॅटर आणि माजिद अशा प्रकारे सामन्यामध्ये कशा प्रकारे क्रिकेट खेळावा कशा प्रकारे धावा बनवायच्या हे नक्कीच माहित आहे. मॉडर्न शिरगाव या संघाने खूप वर्ष क्रिकेट खेळत. एक गाव एक फॉर्मॅट साडे आणि अशा फसलेल्या सामन्यामध्ये कशा प्रकारे क्रिकेट खेळावं हा अनुभव या खेळाडूकडे आहे. आपण खूप सारे खेळाडूंना पाहिले जे रिव्हर्सचा फटके खेळत आहेत. त्यामध्ये नक्कीच PhD खेळला खेळाडू विशाल खोत यांना आपण पाहिलं होतं. माझी शेख त्याच शैलीचे फलंदाज. पहिल्या चेंडूपासून रिव्हर्स करण्यामध्ये त्याची महारत आहे आणि आजच्या रात्रीमध्ये पाहू शकाल ती गरज संघाला पडणार. इकडून बनवायच्या 60 धावा येणाऱ्या चेंडूच्या इनिंग्समध्ये तब्बल 26. यावेळेस बॅटची कडा नक्कीच लगावली आहे. खाली थर्डमॅनला चेंडू गेलाय. वाईडिश थर्डमॅनला चेंडूला फील्ड केला गेला. नंतर थ्रो केला जाईल. विश्वनाथ दवणे यांच्याकडून धावफलक 1 पुढे नक्कीच सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 20. आता 59 धावा जुनी बनवायचे. चेंडू असतील 25. बघा सामना मोठा आहे परंतु लक्षाचा पाठलाग केला जाऊ शकतो. तुषार घरत मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतात. माझी शेख 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतायत. क्रॉस बॅट स्वीट साऊंड टायमिंग प्रॉपर. चेंडूने केला हवाई सफर. हा आलाय साहेबचा षटकार. 6 धावा. तुषारच्या बॅटमधून हा आशेची किरण देणारा षटकार आहे. बघा 2 षटकार संपले गेले. 2 षटकाची समाप्ती धावा धापका लगावल्या गेल्या
26. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, या षटकामध्ये सुद्धा पाहू शकाल आपण धावा आल्यात ते म्हणजेच 13. दोन षटक 26 धावा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकला हरिकेश मेहर ज्यांनी पहिला षटक टाकला होता. शेवटच्या चेंडूवर प्रणितजी घरी त्यांचा विकेट नक्कीच पटकावला होता. बघा थोडासा ब्रेक झाला होता, ड्रिंक ब्रेक म्हणून केवलदादा पाटील मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेले. बघा पाणीबरोबर एक मॅसेज सुद्धा गेला असेल, कारण की 26 धावा झाल्यात. आता बनवायचे विजयासाठी तब्बल पाहू शकाल 53, कारण की चेंडू असतील 24 मध्ये 53 धावांची गरज आहे. यावेळेस फटका सुरेख आहेत. बघा चेंडू वर खेळाडू येतील. अंकुश तरे चेंडू डायव्हर्ट झाला, परंतु वेगाने 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 28-28. एका बाजूला उच्छलित दांडी तर एका बाजूला मैत्री 11 पालघर. आपण पाहतोय मैत्री 11 आयोजित साहेब चषक 2025 पहिली रात्र आणि अंतिम सामना. रिवर्स करण्याचा प्रयत्न होता. यावेळी पाहू शकाल सुरेख यशरक्षण पाहायला भेटला मिस्टर हुसेन यांच्या माध्यमातून, परंतु चेंडू निर्धाव आलाय, डॉट बॉल आलाय. रिप्ले मध्ये पाहिलं गेलं ऑल लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल नक्कीच आलाय. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. डीप लॉंगॉनला खेळाडू खूप वेगाने पुढे आले. चेंडूला फील्ड करते, चेंडूला फील्ड केला जाईल तिथपर्यंत एकच धावानी समाधान मानावं लागेल. धावसंख्या इकडे पुढे सरसावते. धावसंख्या धावपल लफडकावर 29 धावा. 29 अजून बनवायचे 50. बघा इनिंग्स मध्ये चेंडूचा खेळ बाकी असेल तब्बल 21 मध्ये बनवायचे 50 धावा विजयासाठी. यावेळी अलॉंग द कार्पेट ऑफ साइडला फटका सुरेख खेळला. डीप मध्ये अंकुश आहे. चेंडूला फील्ड करतील, थोडासा पंप जाईल, दुसऱ्याचा प्रयत्न करतील. दोन्ही बॅटर एक याल धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि बघता बघता 2 धावा आल्या. धावफलक दोन्ही पुढे सरसावते. 31 या अंकावर एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. थोडासा बदल केला जाईल क्षेत्रक्षणामध्ये. पाहू शकाल डिबेक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला सर्कलच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि शॉर्ट पॉईंटच्या खेळाडूला नक्कीच डिबेक्स्ट्रा कव्हरला ठेवला जाईल. अनिल माने यावेळेस सर्कलच्या बाहेर क्षेत्रक्षणाचे सज्ज होतील. डीप लॉंग ऑफला राकेश किनी, डीप लॉंग ऑन, डीप काउ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर मिड विकेटला खेळाडू आहे. यावेळेस ऑफ साइडला फटका खेळला आहे. तिकडे पाहू शकाल राकेश आहे. चेंडूला फील्ड करतील. चांगला क्षेत्रक्षण, चांगली फेकी. एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या इकडे पुढे सरसावते, ती म्हणजे जाऊन पोहोचेल 32 अंकावर. आता 20 मध्ये बनवायचे आहेत, 19 मध्ये बनवायचे 47. 19 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. वाह काय चेंडू टाकला सुरेख. अप्रतिम. शेवटच्या अंतिम चेंडू मध्ये बांधून ठेवलं गेलं. या बघा या षटकामध्ये धावा मात्र आले 6. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर दुहेरी धाव, 5व्या चेंडूवर सिंगल आणि 6वा चेंडू हा निर्धाव आला. या प्रकारे षटक राहायला गेला. 2 षटक टाकले गेले अनिल मानेच्या हरिकेशच्या माध्यमातून आणि 2 षटकामध्ये 19 धावा खर्च केले. 1 गडी बाद नक्कीच केले गेले. 3 षटक 32 धावा फलकावर आहेत. 3 षटकाचा अजूनही खेळ बाकी असेल आणि 3 षटकामध्ये बनवायचे 47 धावा. 18 चेंडू 47 धावांची गरज असेल. 15.67 सरासरी प्रत्येक षटकामध्ये गाठावी लागेल. चर्चा होते, टीम मॉडेल केली जाईल दोन्ही संघाच्या माध्यमातून. बघा बॅटिंग करणारा संघ सुद्धा टीम मॉडेल करतो. दोन्ही बॅटर चर्चा करतायत. माझी शेख एका बाजूला पाहू शकाल तुषार घरत रंगात यावं लागेल परत, कारण की हा सामना महत्वपूर्ण. इकडून जर तुम्ही हा सामना जिंकलात तर सेमीफायनल मध्ये प्रवेश करतील.
यावेळेस पाहू शकाल काय सुरेख चेंडू होता. डॉट बॉल नक्कीच आला. चांगला चेंडू अनिल बाणे, अप्रतिम चेंडू टाकला गेला. डॉट बॉल ने सुरुवात झाली या षटकाची. एक एक निर्धाव चेंडू दबाव वाढेल मैत्री 11 पालघर या संघावर. त्यावेळेस पाहू शकाल कट केला गेला. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहेत. प्रज्वल चेंडूला फील्ड करतील. अंडरआर्म थ्रो केला गेला एकदम नक्की चालय. पण पाहू शकाल माफ करा खूप वाईट बॉलर रिव्ह्यू नाहीये बघा. फक्त बिमार चेंडू आणि रनआउट साठी आहे बघा. चेंडू खूप डायव्हर्ट असं वाटलं तर कुठे कुठे काय झालं. पंचांच्या नजरा खूप तीक्ष्ण आहेत. जाकीर खान पंच धावसंख्या दोन्ही पुढे सरसवली. धावसंख्या दोन पोहोचून धावफलकावर 34 धावा धावफलकावर 34. यावेळेस पाहू शकाल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न परंतु काय यशस्वी आहे. बॅटर ला चेंडू गॅदर होते परंतु यशस्वी खूप सुरेख राहिला. हुसेन शेख मॅन फ्रॉम दांडी अप्रतिम यशस्वीच्या मागे आपण पाहू शकाल काय चेंडू गॅदर करताय आणि खासियत राहिली आहे. क्लोज विकेट किपर म्हणण्याची भूमिका राहिली या स्पर्धेमध्ये. स्लोवर चेंडू कट केला गेला. चेंडू परत पंच नक्की दर्शवतील वळतील काय घडलं. यस नोचा कॉल राहिलाय आणि पंचांनी दोन्ही हात समांतर केले. धावा एक अवांतर नक्कीच येईल. धावपळ इकडे पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 या अंकावर 35. 16 मध्ये बनवायचे 44. 16 चेंडू 44 धावा. सामना अजूनही ऑन आहे. इकडून या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी तुम्हाला 4 मोठे फटके खेळावे लागतील. परत एकदा यावेळेस चेंडूला वळवलं गेलं. खूप चांगलं वळण पाहू शकाल बघा. आपण जेव्हा पालघरवरून केळव्याला जातात त्या तिकडे एक टर्न आहे त्याला वळण आपण सांगतो माहीम वळण आणि तो वळण खूप तीक्ष्ण आहे. त्या प्रकारे चेंडू वळण घेतोय. डॉट बॉल नक्कीच आलाय. यावेळेस पाहू शकाल अपील होती. पंचांनी नक्कीच अपील केली होती पंचांनी. पंचांनी पाहिलं लेग स्टंप मिस करतोय चेंडू. लेग बायच्या मध्ये सिंगल धाव नक्कीच झाली. धावफलक एक पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 36. अजूनही चेंडू असतील या इनिंग्स मध्ये 14 मध्ये बनवायचे 43. 5 चेंडू धावावर बॅटिंग करतोय तुषार एक षटकाराच्या मदतीने. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. काय सुरेख चेंडू टाकला गेला. अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. या षटकामध्ये पाहू शकाल 2 वाईट बॉल नक्कीच आले परंतु पाहू शकाल तब्बल 4 ते 5 चेंडू निर्धाव आलेत. क्रॉस बॅट खेळला गेला. सिंगल धाव हलक्या बॅटे नक्कीच दोन्ही बॅटर्स घेतील. हलक्या पावलांनी एक धाव पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 37. षटक क्रमांक संपले गेले तब्बल 4 षटक 37 धावा. या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केला. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज मिस्टर अनिल बाणे यांच्या माध्यमातून येणारे 12 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी अजूनही 42. प्रत्येक षटकामध्ये 21 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. बघा प्रज्वलला यावेळेस इंट्रोड्यूस केला जाईल. पहिला चेंडू प्रज्वलचा क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न पहिली धाव वेगाने घेतली आहे. खेळाडू जिकडे आहे चेंडूला फील्ड करतात. फेकी खूप वेगाने केली. दुसरा प्रयत्न केला जाईल. यावेळेस पाहू शकाल वा खूप सुरेख रनिंग बिटवीन विकेट. चांगली धावले तुषार घरात. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावते 39 अंकावर. आता बनवायचे 40. 11 चेंडू 40 धावांची गरज. 11 बॉल 40 रन्स टू विन. 5 मोठे फटके. सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी मैत्री पालघर संघाला. तुषार घरात मैदानाच्या आतमध्ये काही घडू शकतंय.
स्लो वन बॉल लेटकट करायचा प्रयत्न होता. अनिल माने तिकडे आहेत, फ्लाइंग स्लिपला चेंडूला फील्ड केलं, थोडंसं वाईडिशला आले. बघा यावेळेस चेंडूची वाट पाहिली, त्यानंतर खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीचा चांगला संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल नक्कीच आलाय. 10 मध्ये बनवायचे 40, प्रत्येक चेंडूवर 4 धावा. फुल टॉस नक्कीच होता. बॅटची खालची कडा नक्कीच लगावली, पाहू शकाल. हरिकेश मेह तिकडे आहे, चेंडूला फील्ड करतात, फेकी केली, एक सिंगल धाव आली आहे. त्यावेळेस पाहू शकाल तुषार स्वतःवर नाराज आहेत. फुल टॉस बॉल होता, मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, परंतु बॅटची खालची कडा नक्कीच लगावली, एक सिंगल धाव आली आहे. आता 9 मध्ये बनवायचे आहेत 39. यावेळेस पाहू शकाल कट करायचा प्रयत्न होता आणि चेंडूला फील्ड करतो, डायरेक्ट हिट नक्कीच झालाय. पाहू शकाल अपील लावडेड आहे आणि यावेळेस पंचांनी DRS घेतलाय. सो सॉफ्ट डिझन तिसरे पंच जय नाईक या लगेच तिसऱ्या पंचांना लगेच आपण हा कॉल पाठवले गेले. कुठले एक्स्ट्रा खेळून इकडे यायचं आणि पंच आहेत ते पाहतील, त्यानंतर डिसिजन दिले. लक्षात घ्या प्लीज, थोडंसं कॉपरेट करा. जेही संघ आहेत जे आहे तुम्हाला फेअर डिसिजन दिला जाईल. आमच्याकडे तिसरे पंच आहेत. सर आपला सॉफ्ट डिसिजन एकदा सांगायचं आम्हाला, कारण की आमचे नॉट आउट आहे सॉफ्ट डिसिजन. येस, सॉफ्ट डिसिजन नॉट आउट दिले गेले आणि बघूया काय घडतंय. नॉट आउट. चला सामना सुरू करायचा. बघा बॅट स्किट झाली होती, खूप क्लोज हा कॉल राहिला आणि जेव्हा चेंडू यष्ट्यावर ब्रश झाला, जेव्हा चेंडू बेल सोडल्या तेव्हा बॅट ग्राउंडिंग झाली. फटका लगावला गेला. आपण पाहू शकाल 41 41. बघा 38 अजूनही बनवायचे आहेत. येणारे चेंडू असतील 8 मध्ये 38 ची गरज. यावेळेस सुरेख चेंडू बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वा प्रज्वल भाऊ काय चेंडू टाकतायत. आज भाऊचा भाव वाढलाय असं म्हणावं लागेल, कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी केली, डावखुरे गोलंदाज आहेत, अप्रतिम चेंडू टाकतायत. प्रत्येक चेंडूवर दबाव बॅटिंग करण्याच्या संघावर. वेट केलाय, चेंडूला फटका सुरेख खेळला. गॅप मध्ये चेंडू आहे, तुषार गरजच्या बॅटमन चौकार नक्कीच आलाय. बघा येणारी अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 चेंडू मध्ये 34 धावा बनवायचे. 6 बॉल 34.
चला स्पीडअप करायचं. शेवटचं अंतिम षटक विश्वनाथ दवणे विडी गुळी माखवर सज्ज होतील. स्लो बॉल फेकून दिलाय डीप काउ कॉर्नरला. मादी शेखच्या बॅटवर षटकार. बघा आता बनवायचे 28. या षटकाच्या अनुषंगाने धावा फळकर 51 आहेत. आता 28 धावांची गरज. 4 षटकार 1 चौकार. माजिदनी यावेळेस जबाबदारी घेतली आहे. पास मध्ये 28 ची गरज आहे. 5 बॉल 28. अजून एक तडाखा आणि यस बॅक टू बॅक. त्या मध्ये माजिद शेखची बॅट बोलायला लागली आहे. सामन्यामध्ये रंग निर्माण झालाय. आशा पल्लवी झालेत का मैत्री 11 ग्रुप या संघाच्या. कारण की येणारे अजूनही 4 चेंडू 4 मध्ये बनवायचे 22. 4 मध्ये 22 ची गरज आहे. चार मध्ये 22 ची गरज आहे. 4 बॉल 22. विश्वनाथ दवणेवर हल्ला बोल. त्यावेळेस पाहू शकाल माजी शेख रात्रीच्या 3 वाजून 8 मिनिटांनी 2 मोठे षटकार लगावले. आज जर हा सामना जिंकून दिला माजी शेखने तर उद्या नक्कीच एसिकचे शूज केवलदादा पाटील यांच्याकडून गिफ्ट असतील माजी शेखला. या सामना जर जिंकून दिला तर 2000 रुपये विश्वजित आहेर साहेबांकडे दिले जातील. हा सामना जर जिंकून दिला माजी शेखने तर. यावेळेस रॉंग वन टाकला गेला. दुसरा टाकला गेला. पहिले 2 लेग ब्रेक तदनंतर मध्ये आणला गेला चेंडू. अनुभव आहे या खेळाडूंकडे. आणि 59 वय वर्ष विश्वनाथ दवणे. काय सुरेख चेंडू. डॉट बॉल टाकला गेला. पुढे ससावलाय. तिसरा तडाखा खेचलाय. तिसरा षटकार आलाय. आता पाहू शकाल 2 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी तब्बल 16 धावा. एखादी चुकी जर गोलंदाज करेल तर सामना बनवू शकतो. बघा एका चेंडूमध्ये 17 धावा बनताना पाहिलेत. एका षटकामध्ये 45 धावा सुद्धा बनताना पाहिलेत. बघा 2 मध्ये 16 बनेल का. 2 बॉल 16. हा चेंडू लगेच पुरवायचा आहे प्लीज. चेंडू पुरवा. सर साऊंड ऑन करायचं आहे चालेल ना. 2 मध्ये 16 ची गरज आहे. 2 बॉल 16. यावेळेस ऑफ साइडला फटका उंच गेला. राकेश किनी चेंडू खाली आलाय आणि यावेळेस झेल नक्कीच निसटलाय. प्रयत्न चांगले होते. हलबरीत एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल आणि 1 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. परंतु माजी शेखने रंगत आणली होती या सामन्यामध्ये. कुठे ना कुठे मध्ये जे षटकं राहिली तिकडे धावा आले नाहीत. तिसऱ्या षटकामध्ये पाहू शका हरिकेशने मात्र धावा खर्च केल्या 6. ते कुठे ना कुठे टर्निंग पॉईंट ठरला या सामन्यामध्ये. पुढे ससावल्याने सामना विजय झालाय. 14 अंकाने क्वालिफाय झालाय. तो म्हणजे उच्छली दांडी हा संघ आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये पहिला संघ क्वालिफाय होतं सुपर 4 मध्ये उच्छली दांडी. आणि आपण जास्त वेळ घेणार नाही. लगेच बळीवर मॅन ऑफ द मॅच कडे आणि 15 चेंडूंनी